नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी अतिशय जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। न भूतो न भविष्यती अशी गर्दी या उमेदवारी अर्ज भरताना या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहावयास मिळालं। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या उपस्थितीमध्ये हा उमेदवारी अर्ज जोरदार शक्ती प्रदर्शन करत या ठिकाणी दाखल करण्यात आला। या उमेदवारी अर्ज भरतानाच खासदार सुजय विखे पाटील यांनी विजयाची मुहूर्तमेढ या ठिकाणी रवल्याचं दिसून येतं। प्रचंड गर्दी आणि मोठा जल्लोष करत हा उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल करण्यात आला। यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर चौफेर टोलेबाजी करत खासदार सुजय विखे पाटील यांना मत म्हणजे खऱ्या अर्थानं मोदीजींना मत आणि विकासाला मत अशा पद्धतीने बोलताना या ठिकाणी सांगितले। ऐकूया काय म्हणाले देवेंद्र फडणवीस। आमचे मंत्री दीपक केसरकरांचंच नाव मी विसरलो आणि प्रवीण दरेकरांचं विसरलो, माफ करा। दोघे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी फॉर्म भरण्याकरता उपस्थित झालेले या अहिल्यानगर मतदारसंघातील, जाणीवपूर्वक म्हणतो अहिल्यानगर, कारण तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि सुजय विखे खासदार झाले की हे अहिल्यानगरच होणार आहे। आमच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे, आता दिल्लीचा निर्णय बाकी आहे। तो एकदा तुम्ही गाडी दिल्लीला रवाना केली की अहिल्यानगरच होणार आहे। त्यामुळे अहिल्यानगरमध्ये या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे आज आपण सगळे अर्ज दाखल करण्याकरता आलो। माननीय मोदीजींच्या नेतृत्वात या भारतामध्ये तिसऱ्यांदा सरकार स्थापन करून भारताचं नेतृत्व हे मोदीजींच्या हातात देण्याकरता आपण एकत्रित आलो। बंधू भगिनींनो, ही निवडणूक ही महानगरपालिकेची निवडणूक नाही, जिल्हा परिषदेची, ग्रामपंचायतची निवडणूक नाही, ही विधानसभेची निवडणूक देखील नाही। ही निवडणूक देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे, देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे। देशाला 5 वर्षाकरता कोणाच्या हातात द्यायचं याची निवडणूक आहे। मी तुम्हाला विचारतो, कोणाच्या हाती द्यायचा सांगा? कोणाच्या हाती द्यायचा? तुम्ही सांगा कोणाच्या हाती द्यायचा? तुम्ही सांगा कोणाच्या हाती द्यायचा? तुम्ही सांगा कोणाच्या हाती द्यायचा? द्यायचा असेल तो मग मोदीजींच्या हाती देश द्यायचा असेल तर मत कोणामध्ये द्यावं लागेल? सुजय विखेंच्या कमळाची बटन दाबली की मत कोणाला मिळेल? जे जे मोदीजींना या ठिकाणी प्रधानमंत्री म्हणून पाहू इच्छितात त्या प्रत्येकाने सुजय दादाची बटन दाबली की वोट थेट मोदीजींना मिळणार आहे आणि मोदीजींना निवडून देण्याची संधी आपल्याला मिळाली आहे। बंधू भगिनींनो, आज आपण मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती म्हणजे काय आहे? ही विकासाची गाडी आहे, विकासाची गाडी। आपल्या विकासाच्या गाडीला मोदीजींचं इंजिन आहे, पॉवरफुल इंजिन आहे, पॉवरफुल। आणि त्याला शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असतील, वेगवेगळे आपले घटक पक्ष असतील, मनसे असेल, रिपाई असेल, आपल्या सगळ्या घटक पक्षांची त्याला एक बोगी लागलेली आहे। आणि आपल्या या ट्रेन मध्ये, आपल्या या विकासाच्या गाडीमध्ये दीन, दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, भटके, विमुक्त सगळ्यांना बसायची जागा आहे। मोदीजींच्या गाडीत सगळ्यांना बसवून विकासाकडे न्यायचं आहे। सबका साथ सबका विकास हा आपला मंत्र आहे। मोदीजींच्या गाडीला सुजय विखेची बोगी लागली की अहमदनगरचे सगळे लोक त्या गाडीत बसतील आणि मग गाडी अतिशय वेगाने पुढे जाईल।